नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मालिकेचा आजचा भाग खूपच छान आहे। तुळजाने खूप प्रयत्न केलेला आहे, पण डॅडींनी तिथे खूपच गोंधळ घालून ठेवलेला होता। डॅडी पूर्ण तयारीनिशी असल्यामुळे आत्ता तरी तुळजाच्या समोर सत्य येऊ शकलेलं नाही, पण तुळजा नक्कीच तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे। तर घरी आल्यानंतर तुळजाने त्याचबरोबर सूर्याच्या बहिणींनी वाढदिवस हा दणक्यात सेलिब्रेट केला आहे आणि तुळजा आणि सूर्यामधला गैरसमज जो आहे तो एका क्षणात मिटलेला आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। सूर्या आणि तुळजा या दोघांनी एकमेकांना केक भरवलेला आहे आणि खूप छान असा हा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर तुळजा इथं पोहोचलेली असते आणि त्याच्या आधीच सूर्याचा अंगठा त्या पेपर्सवरती झालेला असतो आणि मग वकिलांना डॅडी हे काळजीपूर्वक सांगतात की वकील साहेब, तुमचं जे पुढचं काम आहे ना ते आज जाऊन करा, आम्हाला आमच्या जावई बापूंशी बोलायचं आहे। आणि मग वकील साहेबांना डॅडी आज जायला सांगत असतात। त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या म्हणत असतो की काय झालं डॅडी, तेव्हा डॅडी म्हणतात की सूर्या, आज तुझा वाढदिवस आहे ना, हे घड्याळ आमच्यासाठी खूप प्रिय आहे, पण हे घड्याळ आम्ही तुला आज गिफ्ट म्हणून देत आहे, कारण आमच्या सूर्याला हे गिफ्ट आम्हाला द्यावं वाटतंय, असं डॅडी म्हणत असतात। त्यावेळी सूर्या म्हणत असता, हो डॅडी, हे घड्याळाची काय गरज आहे, हे घड्याळ नको आहे मला, असं सूर्या डॅडींना सांगत असतो। परंतु डॅडी मात्र ऐकायलाच तयार नसतात। डॅडींचं असं म्हणणं असतं की सूर्या, हे घड्याळ तुला गिफ्ट घ्यावंच लागेल। तोपर्यंत तुळजा तिथं पोहोचलेली असते। ऑलरेडी तुळजाने सूर्यासाठी खूप सुंदर घड्याळ गिफ्ट आणलेलं असतं आणि आता डॅडींचं घड्याळ घेऊन काय करायचं, दोन घड्याळ तर सूर्या घालू शकणार नसतो, पण डॅडींना तो म्हणतो की हे तुमचं घड्याळ आहे, ते तुमच्याच हातात शोभतं, ते मला नको आहे, असं सूर्या स्पष्टपणे सांगतो। तुळजा तिथं आलेली असते। आल्याच सूर्याच्या जवळ येते, सूर्याचा हात बघते, त्याचा अंगठा बघते आणि त्याच्या अंगठ्याला जी शाई लागलेली असते ती पाहते आणि तिची तळपायाची आग मस्तकात जाते, म्हणजे ती पोहोचण्याआधी तिथे अंगठा झालेला असतो आणि या गोष्टीचा राग मात्र तुळजाला खूपच आलेला असतो। तुळजा म्हणत असते की सूर्या, कोणत्या पेपर्सवरती तू अंगठा केला? तेव्हा सूर्या सांगतो की अगं, मी प्रत्येक वर्षी करतो या पेपर्सवरती अंगठा। तेव्हा तुळजाला खूप राग आलेला असतो, तुळजा खूप चिडलेली असते। तुळजा म्हणते की सूर्या, तुला वाचता येत नाही माहिती आहे, पण हे सगळं करायची गरज काय आहे, पेपर कोणते होते? आणि ती डॅडींना म्हणू लागते की मला आत्ताच्या आत्ता ते पेपर पाहायचे आहेत, असं तिने डॅडींना स्पष्टपणे विचारलेलं असतं। मग वकील साहेबांना पेपर पाठवायला सांगितले जातात आणि तुळजा जेव्हा ते सगळे जे पेपर आहेत ते बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते, कारण डॅडींनी पुन्हा डाव केलेला असतो। ते पेपर असतात ते बदललेले असतात, ते पेपर असतात ते वेगळे पेपर असतात। आणि मग सूर्या म्हणतो, काय झालं तुळजा, कसले पेपर आहेत ते? तेव्हा तुळजा सांगू लागते की हे जे पेपर्स आहेत ते लाईफ इन्शुरन्स आणि त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्सचे आहेत, तुझे आणि बहिणींचे। सूर्याला ही गोष्ट काही कळत नाही। डॅडी सांगतात की अगं, शब्द त्यांना नीट वापरून सांग ना, म्हणजे जावई बापूंना कळणार नाही, त्यांना कळेल या शब्दात सांग। त्याच वेळी शालन मालन सर्वजण तिथे आलेले असतात। डॅडींनी खूप मोठा डाव केलेला असतो आणि डॅडींनी पेपर बदललेले असतात, म्हणजे सूर्याच्या सह्या त्यांनी प्रॉपर्टीच्या पेपरवर पण घेतलेल्या असतात, पण त्याचबरोबर सेफ साईड म्हणून डॅडींनी सूर्याच्या सह्या ह्या त्याचबरोबर इन्शुरन्सच्या पेपरवर, म्हणजे अंगठे हे इन्शुरन्सच्या पेपरवर घेतलेले असतात। आणि डॅडी म्हणत असतात की कसं आहे जावई बापू, आम्ही हे प्रत्येक वर्षी करत आहे तुमची आई गेल्यापासून, कारण आम्हाला तुमची काळजी वाटत होती। आम्हाला असं वाटत होतं की तुमच्या माघारी, देव न करो असं होऊ नये, पण तुमच्या माघारी तुमच्या बहिणीला आणि तुम्हाला तुमच्या घरच्यांना कोणता त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स काढलेला आहे आणि त्याचे पैसे आम्ही प्रत्येक वर्षी भरत असतो, हे डॅडी खोटारडेपणाने सगळं सांगत असतात। तुळजा म्हणत असते की हे सगळं काय झालेलं आहे। सूर्याला मात्र राग आलेला असतो। डॅडी म्हणत असतात की माफ करा, आम्ही तुम्हाला सांगितलं नाही, कारण असं म्हटलं जातं की आपण कितीही दान केलं तरी एका हाताचं दुसऱ्या हाताला कळता कामा नये, म्हणून आम्ही तुम्हाला काहीही यातलं सांगितलेलं नव्हतं, असं बोलत असतात। त्याच वेळी पाहायला मिळतं की सूर्याला ही गोष्ट खूपच डॅडींची आवडलेली असते आणि तुळजाला तो म्हणत असतो की तुळजा, तुझं चुकलेलं आहे। सूर्याला या गोष्टीचा राग आलेला असतो, म्हणून तो तुळजाला म्हणत असतो की तू चुकलीस तुळजा, तू डॅडींची माफी माग, असं तुळजाला तो म्हणू लागतो। तेव्हा डॅडी म्हणतात की त्याची काही गरज नाही, पण तुळजाला माफी मागितल्याशिवाय शांतच बसत नसतो सूर्या, म्हणून तुळजा सॉरी डॅडी असं म्हणते आणि सूर्या तिथून निघून चाललेला असतो। त्याच वेळी सूर्याला शालन म्हणते की अरे असं काय करतोयस, तुळजाला पण घेऊन जा ना।
त्यावरती लगेचच तिथे सूर्या म्हणतो, ती येताना एकटी आली आहे ना, मग जाताना पण एकटी जाऊ शकते. आणि सूर्या तिथून निघून जातो. तेव्हा शालन मालन या दोघींनाही वाईट वाटलेलं असतं. त्या दोघींनाही ही गोष्ट कळतच नसते की हे काय झालेलं आहे. म्हणजे सूर्याच्या बाबतीत आणि तुळजाच्या बाबतीत असं ही गोष्ट त्यांना काही आवडलेली नसते. परंतु आता काहीच ऑप्शन नसतो. सूर्या रागावलेला असतो, तो निघून गेलेला असतो. त्यावेळेस इकडे डॅडी म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, मांजराने कधी वाघाची शिकार करायची नसते. मांजराने फक्त उंदीर त्याचबरोबर पाली किडे यांची शिकार करायची असते, वाघाच्या नादी लागायचं नसतं. हे डॅडी बोलत असतात. आणि त्याचबरोबर तुळजाला म्हणत असतात की बघ कसं आहे माहिती आहे का, गेल्या घरी सुखी राहतो, आई ते पुन्हा येऊ नको, जर इथं तू आलीस तर तुझे काय हाल होतील ना, हे तुला चांगलंच माहिती आहे, हे डॅडींचं म्हणणं असतं. तुळजाला मात्र या गोष्टीचा अंदाज असतो. तुळजा शांतच राहते आणि तुळजा तिथून निघून जाते. इकडे घरी सूर्या येतो तर भागू आलेली असते. तिला म्हणत असतो तू कधी आलीस, तेव्हा ती म्हणते आत्ताच. आणि तू एकटीच आलीस का. तेव्हा राजू त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि सांगतात की तिला डिस्चार्ज मिळाला आणि घेऊन आलेलो. त्याच वेळी आता तुळजा तिथं आलेली असते. तुळजा म्हणते कशी आहेस तू, तेव्हा भागू सांगते की ती बघ माझी फाईल तिथं आहे. असं म्हणत ती फाईल देते आणि सांगू लागते की वहिनी आता काही काळजी करायची गरज नाहीये ना. तेव्हा इकडे तुळजा सांगत असते की नाही, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, आता फक्त मल्टीव्हिटॅमिनची गरज आहे. तेव्हा भाग्य सांगू लागते की वहिनी तूच आहे ना माझं व्हिटॅमिन, त्यामुळं मला काळजी करायची गरजच नाही, असं भाग्याचं म्हणणं असतं. आणि त्याचसोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आता भाग्या म्हणू लागते की आपण केक कट करूया, कारण दादा तुझा कालचा वाढदिवस राहिलाय ना तसाच. तेव्हा सूर्या म्हणतो की त्याची काही गरज नाहीये. आणि मग सूर्या आणि तुळजाचं भांडण झालेलं आहे हे धनुच्या सगळ्यांच्या लक्षात येतं. धनु म्हणते की आज पण तुमचं भांडण झालंय का. नाही, माझ्या लक्षात आलंय तुमचं आज पण भांडण झालेलं आहे, असं धनु बोलू लागते. तेव्हा सूर्या म्हणत असतो नाही. मग ती म्हणते जर तसं असेल ना तर मग चला केक कापायचं. मग केक कापायला भाग्या आणि सूर्या तिथं उभी असतात. तुळजाही त्याच्या शेजारी उभी असते. मग भाग्या तिघजण मिळून असे केक कापतात. सूर्याला जवळ आणलं जातं. सूर्या पहिला केकचा घास हा आपल्या भाग्याला भरवत असतो. पण भाग्या म्हणते की नाही दादा, हा मान वहिनीचा आहे आणि हा मान वहिनीलाच मिळाला पाहिजे, असं म्हणत ती तुळजाला केक भरवायला सांगते. मग तुळजा पण तिथे केक भरवते आणि सूर्याला तुळजा केक भरवते, सूर्या तुळजाला भरवतो. दोघंही एकमेकांना केक भरवतात. जणू काय आता सूर्याचा राग थोडासा निवळलेलाच असतो. त्यानंतर दोघं बाजूला होतात. घरात सगळ्यांना केक भरवले जातात. तुळजा म्हणते की सूर्या तुझा राग गेलाय ना माझ्यावरचा. सूर्या म्हणतो की नाही, तुझे काय केलेलं आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही. डॅडींचा तू प्रत्येक वेळेस अपमान करत असते, त्यांच्यावरती बिनबुडाचे आरोप करत असते, ही गोष्ट काही मला पटत नाही. त्यावर तुळजा म्हणते की सूर्या, त्यावेळेस सूर्या म्हणतो की मला वचन दे, मला वचन दे, यापुढे तू माझ्या आणि डॅडींच्या मध्ये येणार नाही आणि नसती खुसपटं काढणार नाहीस. त्यावेळेस तुळजा म्हणते की ठीक आहे. मग तुळजा आता वचन देते आणि सूर्याकडे पाहू लागते. सूर्याला म्हणते की सूर्या तुला नाही माहिती ती लोक काय आहेत ते, आणि तुला कळणारही नाही, असं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पप्पी आलेली असते आणि ती म्हणते की मी याच्या आधी केक पण कट केलास. पप्पीला मात्र या गोष्टीचा खूपच राग आलेला असतो. आणि इकडे डॅडी आता शत्रूला म्हणत असतात की काय झालं का पुढचं सगळं, असं ते विचारत असतात. आणि त्याचबरोबर डॅडी म्हणत असतात की इथून पुढे माती खाल्ली गुन्हा करताना जरा गुन्हेगारासारखं वागायला शिकायचं आहे, कारण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सांभाळून करायच्या असतात, एवढं तर कळलंच पाहिजे, असं ते बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे सूर्या मात्र खुश झालेला असतो. पप्पी आलेली असते. पप्पी म्हणत असते की तू मला न विचारता मी येण्याआधी केक कट केलेला आहे, मी तुला कंदी पेढे खायला बोलवलेलं होतं, पण तू काही कंदी पेढे खायला आलाच नाहीस, हे बोलणं चालू असतं. सूर्या म्हणत असतो अगं डायरेक्ट आलो इथं, भाग्या पण आली, मग पोरी म्हणल्या म्हणून केक कट केला, असं बोलणं चालूच असतं. आणि मग सूर्या म्हणतो हे घे केक खा, आणि असं म्हणत सूर्या केक देऊ लागतो. त्याच वेळी इकडे सूर्या केक भरवतच असतो. तुळजाला मात्र राग येतो आणि तुळजा म्हणत असते की हे सगळं काय चाललेलं आहे. आणि त्याच वेळी तुळजा म्हणते चला औक्षण राहिले करायचं सूर्याचं. मग सूर्याला औक्षण करण्यासाठी घेतलं जातं. सूर्याला म्हणत असतात की चल औक्षण करायचं आहे ना, असं म्हणत सूर्याचं औक्षण करण्यासाठी तिथे सज्ज झालेले असतात. आणि तुळजा त्याचबरोबर राजू सगळेजण मिळून सूर्याचं औक्षण करू लागतात. सूर्याचं औक्षण करत असतात आणि त्याचबरोबर सूर्याला सांगत असतात की सुखात राहा. आणि मग पप्पी पण सूर्याचं औक्षण करते. त्याचनंतर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्याच्या दुकानातले जे त्याचे मित्र आहेत ते फंटर तिथं आलेले असतात आणि ते म्हणत असतात की हे घे सूर्या दादा आमच्याकडून. सूर्या म्हणतो की एवढे मोठे झालात मला गिफ्ट द्यायला लागलाय, काही गरज होती का एवढा खर्च करण्याची. हे सगळं चालू असतं
आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू असतात त्यावेळी सगळेजण खुश झालेले असतात. त्यांनी सूर्याला खूप सुंदर असं गिफ्ट दिलेलं असतं आणि ते गिफ्ट पाहून सूर्याला पण खूपच छान वाटलेलं असतं. त्याच वेळी इकडे सूर्या, तेजू त्याचबरोबर तुळजा खुश झालेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.